तर नमस्कार भावांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा विषय असा असणार आहे की आत्ताच चाललोय क्लासला. म्हणजे क्लास होता आपला दुपारी, परंतु सरांचा आता फोन आला होता की क्लास दुपारी घेऊ शकत नाही कारण ते अवेलेबल नाहीये दुपारच्या टायमिंगला. तर आता आपल्याला क्लासला जावं लागणार आहे आणि आत्ता वाजले 9:30. सरांनी 10 वाजता बोलवले, परंतु आपला नाश्ता वगैरे काही झालेला नाही. तर आपला भाऊ होता बाहेर, नाही का, मोठा भाऊ आपला बाहेर होता. तर त्याला बोललो, भाई काहीतरी इडली वगैरे घेऊन ये, आपण डाएट वरती म्हणून आपण मेदूवडा तसलं काही तळायला खात नाहीये, आपण हेल्दी डाएट इनटेक करतोय. तर भावाला म्हटलं काहीतरी इडली वगैरे घेऊन ये फॉर अ चेंज. तर भाऊ आता घेऊन येतोय. तर लगेच आता भाऊ बोलला की फोनवरती 5 मिनिटात पोहोचतोय, थोडं वेट कर. तर मस्त पैकी आता इडली वगैरे खाऊ आणि डायरेक्ट निघू क्लासला. तर चला मंडळी, तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. तर जो आपला भाऊ आहे, मोठा बंधू आहे, त्याने परचेस केलेली आहे टेस्ट सिरीज, PWची टेस्ट सिरीज आहे फिजिक्सवाल्याची. आणि भावाला मी रिव्ह्यू विचारला तर तो बोलला चांगली टेस्ट सिरीज आहे, जर एखादा जण प्रिपेअर करत असेल तर त्यासाठी बेस्ट टेस्ट सिरीज आहे. तर एक गोष्ट सांगू इच्छितो की ही व्हिडिओ काही स्पॉन्सर वगैरे नाही PW द्वारे, मी माझं जनरल सांगतोय, नाही का. तर भावांनो, आता चाललोय क्लासला. आज आपल्यासोबत आपला भाऊ नाहीये कारण आज त्याची टेस्ट होती, तर त्याला काही यायला जमलं नाही, म्हणून आज आपण एकटेच चाललोय. तर काय विषय नाही भावांनो, आता पोचलोय क्लासला. मस्तपैकी 2-2.5 तासाचं सेशन लावू आणि मग जाऊ घरी, नाही का, कारण उद्या आपली टेस्ट आहे, टेस्ट म्हणतोय, एक्झाम आहे उद्या. तर चला प्रिपरेशन करू. भावांनो, आता आलो होतो क्लासला, परंतु पाहतोय गोष्ट की क्लासचं शटर आहे बंद. सरांना आता फोन केला होता, सर बोलले की तू 5 ते 10 मिनिटं थांब, मी येतो आणि मग शटर ओपन करतो. आणि आता क्लासमधून कोणी चाललं नाही, फक्त मी एकटा आलोय. तर आज सकाळ सकाळ आल्यामुळं आज लवकर सुटून जाऊ आपण, काय विषय नाही. लवकर म्हणजे काय असं नाही की अर्धा तास अभ्यास करून लगेच गेलो. लवकर म्हणजे 12:30-1 पर्यंत आपण सुटून जाऊ, म्हणजे 2-2.5 तासाचं प्रॉपर सेशन लावू आणि त्यानंतरच आपण उठणार आहोत, काय होऊन दे, नाही का. तर चला भावांनो, आता थोडी वेट करू सरांची. आता क्लास वगैरे उघडतील सर आल्यावर आणि मस्त स्टडी सेशन लावू आणि मग तुम्हाला भेटतो जेव्हा माझा क्लास संपल. तर चला. तर भावांनो, क्लास सुटल्यावर आपण तर भेटणारच आहोत, त्यात तर काही शंका नाही. परंतु सरांसाठी वेट करत होतो, तेवढ्यात मला लई काहीतरी आतरंगी विषय दिसलेला आहे. तर मला वाटलं तुम्हाला पण दाखवावा. तर मला दिसला एक खतरनाकसा कोंबडा, जो एकदम तगडा आहे, नाही का. एवढा तगडा आहे, तुम्ही बघू शकता. नाही, आत्ता नाही बघू शकत, थोडं जवळ जातो आणि तुम्हाला दाखवतो, कारण तो आता गाडीच्या मागे लपलाय. दिसला भाई, कसला तगडा कोंबडा आहे, तुम्ही बघू शकता कसला मोठा आहे. एकदम खुलेआम फिरतोय, कोणाची भीती ना कोणाचा डर, नाही का. एकदम खुलेआम फिरतोय वाघावानी. ते हाय कोंबडा पण फिरतोय वाघावानी एकदम खुलेआम, नाही का. तर भावांनो, आता आपला क्लास वगैरे संपला आहे आणि मस्तपैकी आपलं स्टडी वगैरे झाला. तर आता चाललोय घरी. आणि आज विषय असा झाला की आज आपले कोणी मित्र वगैरे आले नव्हते. सगळेजण लहान लहान पोरं आले होते, नाही का, 6वी 7वीचे पोरं आले होते. आज काय कॉलेजचे पोरं नाही आले आपल्या. तर जाऊ दे, काय विषय नाही, कधी कधी होत असतं असं. आता स्टडी वगैरे उरकून मस्त चाललोय घरी. आणि आज थोडं जास्त बसलो, नाही का, कारण उद्या आपला पेपर आहे. तर आज जास्त बसणं आपल्याला मॅन्डेटरीच होतं. तर चला भावना, आता जाऊ घरी. आता मोबाईल रिपेअरिंगच्या शॉपला गेलो होतो, म्हणजे मागं तुम्हाला दिसत असन, तिकडे गेलो होतो मोबाईल रिपेअरिंगच्या शॉपला. थोडंसं काम होतं आपलं. आपला थोडा कवर तुटलेला आहे, तर ते रिपेअरिंगच्या शॉपमध्ये कवर पण भेटतात. मला वाटलं एखादा कवर परचेस करू, परंतु त्याच्याकडे काय कवर वगैरे अवेलेबल नव्हते. जाऊ दे, काय हरकत नाही. आत्ताच चाललोय घरी. आपल्याला काय वॉकिंग डिस्टन्स आहे, आपण काय गाडी बिडी वापरत नाही, आपण तर काय असं चालत चालत निवड, नाही का. बेस्ट गोष्ट आहे, नाही का, जवळच आहे सगळं, काय विषय नाही. तर चला. भावांनो, फायनली आता घरी पोहोचलोय. तर चला, आता थोडी घेतो रेस्ट. तर भावांनो, आता फायनली आलोय घरी आणि जाम थकलोय, मस्त घामाघूम वगैरे पण झालोय, कारण बाहेर जाम गरमी आहे. थंडीच म्हणणार होतो, जाम गरमी आहे, नाही का. शेवटी भाई मुंबईला राहतो, इथं तर गरमी असणारच. तर काही विषय नाही, आता हॉलमध्येच बसलोय. नाही तर युजली आपण आपल्या रूममध्ये जातो, परंतु तिकडं आपला भाऊ देतोय टेस्ट, नाही का, जसं मी बोललो होतो. तर तो टेस्ट वगैरे देतोय आणि आता चाललंय, नाही का, त्याचं. तर डिस्टर्ब नको करायला त्याला, तो मस्त आता टेस्ट वगैरे देतोय. तर चला भावांनो, आता थोडा रेस्ट वगैरे घेतो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर समजा तुम्ही गावाकडं असता, नाही का, गावाकडं जर तुम्हाला नारळ पाणी प्यायची इच्छा झाली, ठीक आहे, नारळ पाणी प्यायची इच्छा झाली,
तर लय जणांच्या गावामध्ये नारळाची झाडं असतात, ते तिकडून म्हणजे त्यांना भेटून जातं फ्रीमध्ये नाही का. परंतु जर विकत घ्यायला गेले पण तर किती रुपयाला भेटतं? 25 रुपयाला, लईत लई 30 रुपयाला, त्याच्यावरती तर नाही जाणार आहे ना. परंतु मुंबईमध्ये जर तुम्ही नारळ पाणी यायची इच्छा व्यक्त केली, नारळ पाणी विकत घ्यायला गेले, तर तुम्हाला 80 ते 85 रुपये द्यावं लागतील एक नारळ घ्यायला. म्हणजे किती कमाल ही गोष्ट. म्हणजे 75 रुपये लिस्ट आहे आणि त्याच्यावरतीच बाकी सगळे प्राइस आहेत. बाकी थोडं तुम्ही बाहेर वगैरे गेले तर तिकडं नॉर्मलाइज असेल, परंतु माझ्या इथलं सांगतो 85-80 रुपयाला आहे बाई नारळ पाणी. काय सांगायचं आता. तर काय विषय नाही भावांनो, आता जाम झोप यायला लागली, तर चला भावांनो भेटतो. One eternity later. 1 तासभर मस्त प्रॉपर रेस्ट घेतलेला आहे. काही ताण नाही, काही तणाव नाही. प्रॉपर 1 तास रेस्ट घेतला आणि आता मी बघतोय स्ट्रेंजर थिंग्सचं सीझन 5 नाही का. आपण फॅन आहे नाही का त्याचे. आपण स्ट्रेंजर थिंग्सचं सीझन 5 बघतोय. आपण 4 सीझन पाहिलेले आहेत ऑलरेडी आणि आत्ताशी फर्स्ट एपिसोड पाहतोय. माहिती मी लय लेट केलेलं आहे नाही का, पण काही विषय नाही, आपण सुरू केलं ते महत्वाचं आहे. तर तुम्हाला दाखवतो एकदा, चला. तर भावांनो तुम्ही आता पाहू शकता, आता आपण आहोत एपिसोड 1 वरती, ते पण सीझन 5च्या. तर मस्तपैकी आता थोडं एन्जॉय करू, थोडंफार बघू आणि त्यानंतर बघू मग आपण पुढं काय करतोय नाही का. तर चला. 2000 years later. भावांनो आता आहे संध्याकाळची वेळ, मी आता चाललोय दळण द्यायला. बघू शकता भावानी पकडले. तर चला भावांनो आता चाललोय दळण द्यायला. त्यानंतर आपल्याला जायचंय थोडीफार स्टेशनरी परचेस करायला, जसं रफ बुक वगैरे असेल तर ती स्टेशनरी वगैरे आपण परचेस करायला चाललोय. आणि थोडेफार आपले किरकोळ कारकोळ प्रिंट्स आहेत तर ते पण काढायला जायचं, ते पण आपल्याला काढायला जायचंय. तर चला. तर भावांनो माझं बघू शकता दळणाचं दुकान, दळण वगैरे दिलेलं आहे. तर चला भावांनो आता स्टेशनरी वगैरे परचेस करू. थोडेफार आपले किरकोळ प्रिंट्स आहेत, थोडीफार सामग्री आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि एक रफ बुक पण आपल्याला घ्यायची आहे. तर चला भावांनो घेऊ. भावांनो आता स्टेशनरी वगैरे परचेस केलेली आहे, नोटबुक वगैरे घेतलेली आहे आणि चला मग आता घरी वगैरे जाऊ आता आणि बघू काय करू ते आपण. शक्यतो तरी काय करणार नाही आपण आता, कारण स्टडी वगैरे उरकलेला आहे आपला. तर भावांनो स्टेशनरी वगैरे मस्त पैकी परचेस केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ही आपली नोटबुक आहे ती परचेस केली होती. तर चला भावांनो आता आजच्या या ब्लॉग साठी एवढं. आता हा आउटरो व्हिडिओ असणार आहे. तर चला भावांनो आता निरोप घेतो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.